अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली। आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, फाटा, खरसुंडी आणि आटपाडी परिसरात राबवलेल्या कारवाईत 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून 11 देशी बनावटीचे पिस्तूल, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन असा एकूण 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत मयुरेश मनोहर आदाटे वय 25 वर्ष राहणार विटा सध्या चाकण पुणे, मारुती अशोक गुजले वय 24 वर्ष राहणार जांभूळमळा तालुका खानापूर आणि वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय 21 वर्ष राहणार ताडाची वाडी तालुका खानापूर सध्या चाकण पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या प्रकरणातील मध्य प्रदेशातील सेंधवा येथील पाजी नामक संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश आदाटे हा आटपाडी भिवघाट मार्गावरील नीलकरंजी फाटा येथे कमलेला पिस्तूल खोचून थांबला असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पंचांसमक्ष ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो। आणि मारुती गुजले हा जांभूळमळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे। आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे।